तर महत्त्वाची घडामोड आहे, ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड झालेली आहे। ठाकरेंच्या आदेशानुसार माझी निवड झाली आहे। हा सुखद अनपेक्षित धक्का असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। माझ्यासमोर मोठं आव्हान आहे, विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन असंही भास्कर जाधव यांनी म्हटलंय। नेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती झालेली आहे। ज्येष्ठ नेते आहेत आणि 7व्यांदा आमदार म्हणून निवडून आला होता। आज नियुक्ती झाली, काय पहिली प्रतिक्रिया? असं आहे की ही आदरणीय उद्धव साहेब आमचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांच्या आदेशानुसार ही माझी झालेली निवड ही मला अनपेक्षित धक्का आहे। जरूर सुखद धक्का आहे पण अनपेक्षित आहे। माझ्यावर जो हा उद्धव साहेबांनी आणि सर्व आमदारांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करेन। आव्हान असणार आहे, केवळ 20 आमदार आलेत, महायुतीला मोठ्या प्रमाणात बहुमत असणार आहे, तुमच्या पुढे आव्हान मोठी असणार आहेत। खरंच आहे की माझ्यासमोर हे मोठं आव्हानच आहे, कारण पुढे आहे ते पाशवी बहुमत आहे। पण पाशवी बहुमत असेल आणि नियमानं संसदीय कार्यप्रणालीप्रमाणे लोकशाहीची बूज राखणं असं जर सत्ताधारी पक्षाने ठरवलं तर हे आव्हान मी निश्चितपणे लिलया पेलेन। पक्षनेता विना विधानसभा असणार आहे। आपल्या गटाकडून काही अध्यक्षांना निवडणं हे झाल्यानंतर, सरकार आल्यानंतर काही पत्र वगैरे दिलं जाणार आहे का? मी सांगितलं ना, 1984 साली 2च खासदार होते, बाकी सगळं बहुमत हे काँग्रेसचं होतं। तरी देखील काँग्रेसने विरोधी पक्षाचा सन्मान, लोकशाहीचा सन्मान म्हणून अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि लालकृष्ण अडवाणी साहेबांचा दर्जा, त्यांचे अधिकार अबाधित राखले होते। त्याची आठवण विद्यमान सरकारनं ठेवावी एवढंच मी सांगेन। प्रेम सहनिवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई।